आता वाजले सकाळचे 4:30. हा पूर्ण एक कप्पा, तो पूर्ण एक कप्पा. हमने किया है. मला तर भीती वाटते. अरे मी तर पुढेच नाही जात, मी तर मागे जाते काय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही? थंबनेल वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. आणि आय डोंट नो, आता मी तुम्हाला सांगू नाही शकत की या ब्लॉगचे 1 पार्ट होणार आहे की 2 पार्ट होणार आहे. आता वाजले रात्रीचे 1 आणि मी स्टील पॅकिंग करते. म्हणजे मी फक्त 2 दिवसासाठी चालली आहे आणि एवढं बॅग भरले. थांबा मी तुम्हाला दाखवते. हा पूर्ण एक कप्पा, तो पूर्ण एक कप्पा प्लस ही बॅग. अजून हे मला टाकायचंय, ते समजत नाही मी आता हे कुठे बसवू. मला वाटतं मला दुसरीच बॅग अजून एक कॅरी करावी लागेल. तर गाईज, हा प्रत्येक मुलीचा प्रॉब्लेम असतो. 2 दिवसासाठी जरी जायचं असेल ना तरी पण 20 कपडे घ्यायचेच आहेत. कारण की माझं असं झालं, मी तिकडे जाईल तर मी हे व्हिडिओ काढेल, तो व्हिडिओ काढेल, असा व्हिडिओ काढेल, तसा व्हिडिओ काढेल, करून 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 मी एवढं सारे कपडे घेतले आहेत. बट आय डोंट नो कसं काय पॉसिबल होतंय. आपण पुढे पुढे बघूयात. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की खूप दिवसांनी मी बाहेर चालली आहे. कारण की काय नाही, मी आत्ताच सगळं बोलणार नाही. कारण की मी खूप नोटीस केलंय माझ्या ब्लॉग्समध्ये, मी स्टार्टिंगलाच सगळं ओतून देते, म्हणजे सगळं बोलून टाकते. मग नंतर बघण्यासाठी काय एक्सपेन्सेस राहत नाही. आणि गाईज, आपल्या ब्लॉगला ना जास्त प्रेम भेटत नाहीये, मी खूप नोटीस करते. व्ह्यूज खूप कमी येत आहेत. पहिले खूप छान व्ह्यूज यायचे, आता काहीच येत नाही. तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी आता खूप घाण दिसते, आय नो, कारण की मी पॅकिंगमध्येच आहे पूर्ण. आणि आपल्याला निघायचं आहे सकाळी 4 वाजता. आता मला समजत नाही आता 1 वाजलाय, मी कधी झोपू कधी उठू. लेट्स सी. पुढे बघत राहा. गुड नाईट. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 4:30 आणि मी रात्री झोपली होती 2:30 वाजता आणि उठली 3:30ला. 1 तासाची झोप घेतली आहे फक्त. अँड बस आता निघते आहे मी, कारण की 5 वाजताची ट्रेन आहे. सो कसं होणार सफर आय डोंट नो. आणि मी कशी कुठून जाणार आहे, तर मी भाईंदरला राहते. सो मी भाईंदरवरून बोरिवलीला जाणार आणि बोरिवलीवरून आम्ही सुरतची ट्रेन केली आहे. मजा येते या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये. तर हा ब्लॉग नक्कीच पहा. हाय गाईज, आय डोंट नो आता तुम्हाला माझा आवाज येणार की नाही येणार. मी बसलेली आहे आपल्या गोरखपूर हमसफर एक्सप्रेसमध्ये. आणि गाईज, माझं नशीब एवढं कसं ॲज खराबच असतं, पण आज एवढं चांगलं होतं की 4:57ची ट्रेन होती भाईंदरवरून. ती ऑलरेडी 10 ते 15 मिनटं लेट होती. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आणि 5:30ची बोरिवलीवरून ट्रेन होती. मला असं वाटतं काय माहिती आज माझी ट्रेन बाबा सुटणारच आहे, एवढं नशीब खराब आहे ऑलरेडी. तर बट सीन असं झालं की मी फटाफट, आणि मला त्यामध्ये अजून एक बॅड न्यूज की ती ट्रेन सुपरफास्ट होती, म्हणजे भाईंदरवरून डिरेक्ट बोरिवलीला थांबणार होती. ते जेवढं नशीब खराब आहे की ती ट्रेन भाईंदर, मीरा रोड, दहिसर आणि मग बोरिवलीला थांबली. त्यामुळे मी थांबली, त्याच्या अपोजिटलाच ट्रेन आली आणि तोच एक सेम कोच मला अपोजिटलाच भेटला. सो आजचा दिवस म्हणजे ॲटलिस्ट सकाळी तरी देवाने मला रडवलं नाही. अँड जर मला तुम्हाला आवाज येत नसेल तर मी तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर जाऊन तुमच्याशी बोलते. ओके. सो गाइज, मैं वडोदरा स्टेशन पर उतर गई हूँ एंड आज सुबह से ट्रैवल कर रही हूँ और इतनी ज़्यादा भूख लगी है और बहुत ज़्यादा ही भूख लगी है. और पानी भी नहीं पिया है क्योंकि मैं रेलवे का कुछ भी नहीं खाती पीती हूँ. तो अभी देखते हैं, बाहर जाते हैं, पहले कुछ नाश्ता वगैरह करते हैं, फिर हमें जो लोकेशन पे जाना है वहाँ जाएंगे. हमसफर एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 4 पर आ चुकी है. वडोदरा स्टेशन पासून तरी 40 किलोमीटर्स आम्ही लांब आलो आहे पावागडला. एक बासॉल्ट पॅराडाईज करून रिसॉर्ट आहे छानपैकी.
फायनली मी चेक इन केलेलं आहे आणि तुम्हाला खरं सांगू मला असंच एकदम इच्छा झाली आहे की मी अशीच डिरेक्ट झोपून जाऊ, पण तसं नाही करू शकत. आता ऑलरेडी खूप भूक लागलेली आहे, ना नाश्ता केलाय ना काय केलंय. सकाळी उठल्यापासून तशी एक गरम पाणीच्या ग्लासवर आलेली आहे. सो आता फटाफट मी फ्रेश होऊन घेते आणि काहीतरी म्हणजे लंच करून घेते आणि मग नंतर आपली सगळी कामं सुरू करते. सो गाइज ये है अपना विला टूर करवाती हूँ मैं आपको अभी. खूब प्रीमियम है फर्स्ट ग्राउंड फ्लोर. अभी हम जाते हैं ऊपर. खूब प्रीमियम है. हे तुम्हाला मी लास्टला दाखवेल. पण सेम वरती एक रूम आहे. अगर इन केस तुम्ही ग्रुपने आलात तर बघा तिकडे पावागढ टेम्पल आहे. खूप प्रीमियम स्पेशियस आहे. हाय गाईज, तर संध्याकाळ झालेली आहे आणि मी ॲक्च्युली काय एक मिनटं काय होतं हां, तर ॲक्च्युली खूप झोप आलेली कारण की खूप दगदग झाली होती एकदम, म्हणून मी आधी झोपून घेतलं. आता काहीतरी 4-4:30 झाले आहेत. म्हटलं चला काहीतरी व्हिडिओज वगैरे काढूया, रेडी होऊया, नाश्ता वगैरे करूया आणि छान छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढूया. तर मी आता हे आउटफिट वेअर केलेलं आहे अँड खूप ऊन आहे यार, भेंडी. मला असं वाटतं ना मी आता इथून असं पण ऑलरेडी काळी आहेच, तर आता अजून काळी होणार आहे, स्किन एकदम डार्क होणार आहे. सॉरी बॅकग्राऊंड व्हॉइस, आतमध्ये सॉन्ग चालू आहे आणि लोकेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हे बघा, हे आहे, हा आहे आमचा विला. हा विला. तर आता बघतो काय आहे ना नाश्त्यामध्ये काय आहे. फटाफट जाऊन नाश्ता वगैरे करते आणि मग छान छान व्हिडिओज क्लिक करते, मग ते तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. अँड गाईज मी उद्या ना अशा ठिकाणी जाणार आहे जिकडे म्हणजे ते हिस्टॉरिकल प्लेस आहे. मी स्वतः पहिल्यांदा चालली आहे अँड खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की मला त्या तिकडच्या गोष्टीबद्दल काही एवढं नॉलेज नाही आहे, बट जेवढं मी गुगलवर बघितलं त्यानुसार मी विचार करते की तिकडे एकदा जाऊन येऊ, जर एवढ्या लांब आलीच आहे तर. तर आता आपण आहे पावागडमध्ये. मी स्टे केलेला आहे बासॉल्ट पॅराडाईजला. खूप सुंदर असं त्यांचे विलाज आहे, कॉटेजेस आहे, खूप छान छान आहे. तुम्ही पण जर नक्की या साईडला येत असणार तर इकडे तुम्ही स्टेचं ऑप्शन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि आता बाकी गोष्टी पुढे 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 बोलूयात आपण, एकच सोबत सगळं नाही बोलूयात. काय जे लोकेशन बघा फक्त. सरडा बघा, अंगावर येतो का? पळून जाईल तो भाई, मला भीती वाटते. तर थोडंफार आपण आता एक्सप्लोअर करूया. म्हणजे इथे खूप काही आहे गाईज. जसं तिकडे आम्ही आता गेलेलो गेम झोन आहे, बट तिथे ऑलरेडी फुल आहे. तर संध्याकाळी मी परत येणार आहे तेव्हा मी तुम्हाला तिकडचं काय गेम्स आहेत ते दाखवते. आता इकडे आहे एक असं बघा जंगली बीट्स करून आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. आणि इथे बघा हे आहे, काय बोलतात त्याला, याला काय बोलतात, विहीर. विहीर मी तर मला असं वाटतं मी जेवढे कपडे घेऊन आले तेवढे खूप कमी आहे, मला अजून आणायला हवे होते. कारण की मी ऑलमोस्ट 3 डेजसाठी आहे इकडे. सो म्हणजे मी असं मला वाटतं की मला अजून आणायला हवे होते कपडे, की मी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आली असती. मग थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने लोकेशन दाखवते. आज तर फक्त फर्स्ट डे आहे, तर एवढं मजा येते. आता अजून 2 दिवस आहे, तर बघू काय काय होत आहे.
खूप मजा करणार आहे. आता मी पण केलं असतं पण मी स्कर्ट घातलंय. ओ फुल मज्जा आणि लाईफ. काश वापस मैं बचपन में जा पाती. कोई नहीं, कोई बात नहीं गाइस, हम शाम को वापस एकदम रिलैक्सिंग कपड़े पहन के फिर ये सारे स्टंट खेलेंगे. लहान मुलगी खेळते. व्हेरी गुड व्हेरी गुड. जे जास्त तुम्ही नाही आहेत तर तुम्ही असे छोटे कॉटेजेस पण घेऊ शकता. ओ बेडू, मला तर भीती वाटते की ते साप विप पण असतील. ते सगळं ठीक आहे. टेनिस बॉल होतं का अंडा होता? मी फर्स्ट टाइम खेळते. खराब आहे. को पैसा बर्बाद पहनचो. इकडे मी जाणार होती, तो प्लॅन अनफॉर्च्युनेटली अनसक्सेसफुल झाला कारण की इकडून काही एवढं ट्रॅव्हल ऑप्शन आहे नाही आणि ते कॅबचे पण ऑप्शन नाही आहेत आणि ना ऑटोचे ऑप्शन आहेत ना बसचे ऑप्शन आहेत. सो तरी पण मी ट्राय करेल काही असं वेगळं भेटलं आम्हाला काहीतरी, म्हणजे मला काहीतरी असं कळलं. म्हणजे तिथे रोड आहे, तिकडून गाड्या जात आहेत. आपको कितनी दिक्कतें आई है. हां, तर मी बघते काहीतरी पॉसिबल झालं तर. आणि आता मी कुठे आले, एक सेकंड थांबा, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव. एकदम टॉपवर आहे हा पूल. विचार केला आता सकाळ झालीच आहे, उठलोच आहे, तर थोडं मस्त मजा करूया पूलमध्ये. अँड अजून माझं काय, मला मेन म्हणजे ना त्या लोकेशनवर जाण्यासाठी काहीच मी एवढा लांब आली होती आणि जातच नाही आला. तर काय सांगू तुम्हाला मला कसं वाटतंय. बट कोई बात नाही, कारण की मी जिथे जाणार होती तिकडे मी खूप छान छान असे व्हिडिओ शूट करणार होती. बट बघूया पॉसिबल झालं तर इथेच करूया, कारण की इथे पण खूप छान छान एकदम मस्त लोकेशन आहेत. सो मी फटाफट काय आता मस्त हळूहळू एन्जॉय करते. हर गोष्टी फटाफट नसतात. सो मी आता हळूहळू एन्जॉय करते आणि तुम्ही पण मला बघा एन्जॉय करताना. तर मी जेवढे पण कपडे आणले मी विचार करते की युटिलाइज करेल, कारण की आजचा पूर्ण दिवस आहे आणि उद्याचं पण पूर्ण दिवस आहे. उद्या संध्याकाळी इथून निघणार आहे. सो मी आज जेवढं होईल तेवढे इथून व्हिडिओज काढून निघणार आहे, कारण की एवढं छान लोकेशन तर मी नाही सोडू शकत. मला काही स्विमिंग बिलकुल येत नाही. मी आता याचाच वापर करणार आहे स्विम करण्यासाठी, कारण की येत नाही, काय करू. आणि मी खूप प्रॅक्टिस केली, काल माझ्या विलामध्ये पण प्रायव्हेट पूल होता, तर तिथे पण मी खूप प्रॅक्टिस केली. बट माझं त्यानं होतच नाही आहे. मी काय करू आता, क्या कर सकते हे अभी. थोडं मला बघा आयफोन असून पण मला भीती वाटते की पाण्यामध्ये फोन घेऊन जायला. मला असं वाटतं मला एकदा डेअरिंग करावी लागेल. मी अजून एकदा पण नाही घेऊन गेले. जाऊ का 1 चला आता एकदा डेअरिंग करूनच बघूया आपण. 1 2 मला पाण्याचीच भीती वाटते. मरना तेरे को डर नहीं लगता. मला गाईज ना खरंच पाण्याची खूप भीती वाटते. म्हणजे मी असं छोटूसा तलाव जरी बघते ना तरी पण मला असं वाटतं पाणी मला खेचेल आतमध्ये. असं तुम्हाला पण होतं का कधी? असं काही सीन नाही ना, कारण की मला खूप DMs आले, यार तुम्ही मराठीमध्येच करा व्लॉग, तुमचे मराठीमध्येच आवडतात बघायला. तर मी काय करू, कारण की खूप असे आहेत की ज्यांना मराठी नाही समजत म्हणून मी हिंदीमध्ये बोलते. बट मी आता ठरवलंय मी तुमच्यासाठी मराठीमध्ये बोलेल आणि मध्ये मध्ये हिंदीमध्ये, म्हणजे जसं हिंदी मराठी मिक्स. ओके, आता आपण पूलमध्ये मस्ती करूया. मी तरंगते गाईज बघत. फट गई मेरी भेंडी. हे बघा, डिंक चिक डिंक चिक डिंक चिक. तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम. कायचने व्हिडिओ काढायची, कारण की मला जमत नाही, म्हणजे मला होत नाही.
अरे मी तर पुढेच नाही जाते, मी तर मागे जाते काही लोकांना पुढे जाताना बघितले. सो आजचा व्लॉग आपला हा एंड आहे आणि बघा किती सुंदर सनसेट दिसतोय, ते पण इथून काय बोलतात त्याला विंडोमध्ये दिसतोय. अँड खूप मज्जा आली, हे 3 दिवस खूप मज्जा मस्ती केली, खूप रिलॅक्स झाली आहे मी, मतलब बहुत ज़्यादा रिलैक्स फील कर रही हूँ अभी तो. एंड जहाँ यार गाइज मैं आपको क्या बताऊँ, जहाँ मुझे जाना था वहाँ पॉसिबल ही नहीं हुआ, क्योंकि यहाँ पे ऑप्शंस ही नहीं है ट्रैवल के, ना उबेर वर्क करता है, ना यहाँ पे टॅक्सी है, ना कुछ है, कुछ भी नहीं है. तर मग म्हणून मी विचार केला जाऊ द्या, जर इकडे मी स्टेसाठी आहे तर इकडेच मी एन्जॉय करते वगैरे आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा. आता मी जस्ट शूट संपवून आली आहे आणि आता लगेच 7:30-8 पर्यंत निघते, कारण की रात्री 10 वाजताची ट्रेन आहे. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. हां, मी इथेच एंड करते. अँड तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही प्लेस कशी वाटली ती पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अँड हे लोकेशनची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. अँड मी कशी दिसतेय, माझे नवीन नवीन फोटोज व्हिडिओज इंस्टाग्रामवर अपलोड होणार आहेत, तर मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करून ठेवा. आणि या व्लॉगला खूप खूप लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बस हे एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडून की खूप खूप प्रेम द्या. सो भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, टेक केअर, बाय बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग.